Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the chapter number 6 that is trigonometry. प्रकरण क्रमांक 6 आहे त्रिकोणमिती. त्रिकोणमिती म्हणजे काय? ट्रायगोनोमेट्रॉन म्हणजे काय? त्रिकोणाच्या समजा एखादा राईट अँगल ट्रायंगल दिला असेल ज्याला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. सपोज दिस ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. ॲट अँगल B द मेजरमेंट इज 90. इथला 90 चा कोण असेल हा त्याचा काय असणार आहे? हायपोटेनस. त्यालाच आपण म्हणतो कर्ण. त्याला काय म्हणणार आपण? कर्ण. आणि ही जी बाजू असेल ही बाजू त्याचा पाया असेल आणि ही हाईट असेल, बेस अँड हाईट. ओके, मग आता आपल्याला दोन दोन साईडचा रेशो घ्यायचा आहे. आपण मागच्या याच्यात सूत्र पण पाहिले होते, परत रिवाईज करूया. इथे समजा आपण हा अँगल C जो आहे त्याचं मेजरमेंट थीटा आहे असं कन्सिडर केलं. थीटा घ्या, अल्फा घ्या, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. जनरली थीटा वापरतात, ते नोटेशन आहे फक्त. मग आता साइन थीटा इज इक्वल टू याचं सूत्र आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस म्हणजे काय? ह्या कोणा समोरची बाजू भागिले कर्ण. समोरची बाजू भागिले कर्ण. आणि इथे जर आपण व्हॅल्यू बघितली तर AB अपॉन AC. या थीटा अँगलच्या अपोजिट किंवा समोर AB आहे आणि कर्ण त्यांचा किंवा हायपोटेनस AC आहे. हा साइन थीटा मिळाला. याच्या रेसिप्रोकल केला, गुणाकार व्यस्त केला की कोसेक मिळतो. म्हणजे उलट करा फक्त. कोसेक थीटा इज इक्वल टू याच्या उलट हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड इज इक्वल टू AC अपॉन AB या पद्धतीने. नंतर दुसरा रेशो आहे कॉस थीटा. कॉस थीटा म्हणजे काय? ही जी लगतची बाजू असेल, ॲडजेसंट साईड असेल या थीटा कोणासाठी, ही ॲडजेसंट साईड आहे. मग ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनस ह्या अँगलच्या ॲडजेसंट म्हणजे BC अपॉन AC. याचा रिसिप्रोकल केला की सेक मिळतो. सेक थीटा इज इक्वल टू हायपो अपॉन ॲडजेसंट इज इक्वल टू AC अपॉन BC. हे एकमेकाचे रिसिप्रोकल आहेत. थर्ड जर घ्यायचं असेल आपल्याला तर टॅन थीटा म्हणजे काय? अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट. ही अपोजिट साइड आहे, ठीक आहे, समोरची बाजू, ही लगतची बाजू आणि हा कर्ण. विशेष करून जे 10वी ब चे विद्यार्थी असतील त्यांनी लक्षात ठेवा की मी समजून सांगताना मराठीमध्ये सगळ्याचं भाषांतर करत असतो, फक्त लिहिताना इंग्लिशमध्ये लिहितो. तर तुम्ही लिहिताना काय शब्द याचे येतात ते लक्षात ठेवून भाषांतर करून घेत जा. टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड इज इक्वल टू AB अपॉन BC. आता याचा रिसिप्रोकल घेतला टॅनचा का तो कॉट होतो. कॉट थीटा इज इक्वल टू ॲडजेसंट अपॉन अपोजिट इज इक्वल टू BC अपॉन AB. BC अपॉन AB. म्हणजे अशा पद्धतीने 3 मेन रेशोज आहेत, 3 मेन रेशोज आणि त्याच्यावरून रेसिप्रोकल 3 होतात. म्हणजे पूर्ण ट्रिग्नोमेट्री चॅप्टर हे फक्त 6 रेशोजवरती डिपेंडंट आहे. 6 रेशो जर तुम्हाला समजले तर पूर्ण चॅप्टर तुमच्या लक्षात येऊ शकतं. हे आपण नवीत पण शिकलेलो आहे, फक्त आपण सध्या ते एक रिवाईज केलं. ओके, हे लिहून घ्या. ओके, आता बघा, आता याच्यावरून काही फॉर्म्युले तयार झालेत, काही सूत्र तयार झालेत. सूत्र काय काय तयार झाले हे बघूया. आपण असं म्हणतो आता की साइन थीटा याचा रिसिप्रोकल केला की कोसेक मिळतो, किंवा उलट कोसेकचा रिसिप्रोकल केला की साइन मिळतो. म्हणजे काय? 1 अपॉन कोसेक थीटा असाही अर्थ आहे. किंवा इकडं कोसेक इकडे आणा, साइन इकडे न्या, म्हणजे याचा अर्थ असा पण होईल ना, कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. मग कुठलं तरी एकच सूत्र लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना सोपं जाईल. मग याच्यावरून नवीन सूत्र काय तयार झालं? या दोघांचा गुणाकार 1 येणार आहे, मल्टिप्लिकेशन 1 येणार आहे. म्हणजे काय? साइन थीटा इंटू
कोसेक थिटा इज इक्वल टू 1. आपण एवढं जरी एक लक्षात ठेवलं तर तीनही आपल्याला तयार करता येतात. मग आपण फक्त तेच लक्षात ठेवूया. नंतर दुसरं कॉस थिटा. कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1. नंतर टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. असे 3 फॉर्म्युले. आणखी टॅन थिटाचं आपल्याला माहिती आहे, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आणखी कॉट थिटाचा एक फॉर्म्युला आहे, कॉट थिटा इज इक्वल टू उलट करायचा, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. एवढे 5 सूत्र हे पहिल्या बॉक्समध्ये येतील. सुरुवातीलाच आपण हे 5 फॉर्म्युले त्या ठिकाणी लिहून घेतलेत. खरं तर आपण हे चॅप्टर अगोदर शिकवलेलं आहे, तरी पण आपण रिवाईज करतोय, पुन्हा घेतोय. मला याच पद्धतीने तुम्ही वहीमध्ये लिहिलेलं पण पाहिजे. जर मी वेळ देतोय तर तुम्ही पण तो व्हिडिओ पूर्ण पाहून पूर्ण समजून तुमच्या वहीमध्ये लिहिले पाहिजे आणि त्याचेच फोटो मला पाठवा. मागचं जे काही लिहिलेलं असेल ते फोटो पाठवू नका, त्याची काही गरज नाही. ओके. पुन्हा आपण जे मी सांगतोय व्हिडिओत ज्या क्रमाने सांगतोय मला लिहिलेलं पण त्याच क्रमाने पाहिजे. म्हणजे जर मी वेळ देत असेल तर मला अपेक्षा आहे तुम्ही सुद्धा वेळ दिला पाहिजे. कुठलाही टाईमपास करण्यात मला इंटरेस्ट नाही आहे. ओके, ठीक आहे. हे 5 फॉर्म्युले तुम्ही लिहून घेतले. आता आपण आणखी विचार करूया काय काय बदल होऊ शकतो. आता बघा, हा अँगल जेव्हा आपण थिटा म्हणतो तर आपण 6 सूत्र पाहिले होते. ओके. नंतर समजा ट्रायंगल ABCच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. त्यापैकी हा 90 गेला, उरलेल्या दोघांची ॲडिशन किती असणार आहे? 180. त्यापैकी हा थिटा असेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एक सोपं उदाहरण आपण लक्षात घेऊया. असा एक ट्रायंगल आहेच आपल्याकडे समजा. इथं हा अँगल 30 डिग्रीज आहे. किती डिग्रीज आहे? 30. तर हा किती असेल? दोघांची ॲडिशन 90, बरोबर. हे कॉम्प्लिमेंटरी झाले एकमेकाचे, दोघांचे ॲडिशन 90. मग हा 30चा तर हा 60चा होणार आहे, हा 40चा तर हा 50चा होणार आहे, कारण 90 मधून मायनस करा. हा 20चा तर हा 70चा होणार. दोघांची ॲडिशन 90 आली पाहिजे. किंवा हा काढताना हा जो दिला आहे हा 90 मधून मायनस करायचा आहे. मग तसं जर हा थिटा दिला असेल आणि हा काढायचा असेल तर हा 90 मायनस थिटा होणार आहे. हा काय होणार आहे? 90 मायनस थिटा. आपण थोडंसं नावं बदलून टाकू, इथे PQR घेऊया. ओके. मग आता त्याच्यासाठी काय तयार होईल फॉर्म्युला ते बघूया. त्याच्यासाठी काय फॉर्म्युला तयार होतो बघा. मग आता समजा आपण याचा विचार करणार आहे साइन. आता ह्या अँगलसाठी ही जी साईड आहे ही अपोजिट होणार आहे, चेंज झाली, समोरची झाली. ही ॲडजेसंट झाली आणि हायपोटेनस तोच राहणार आहे, कर्ण काही बदलणार नाहीये. मग आता ही अपोजिट साईड. ओके. मग आपण काय म्हणणार? साइन 90 मायनस थिटा इज इक्वल टू QR अपॉन PR. डायरेक्ट घेऊ आता, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. नंतर कॉस 90 मायनस थिटा इज इक्वल टू PQ अपॉन PR, ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस. नंतर टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू अपोजिट QR अपॉन PQ. हे आपल्याला 3 मिळाले. याचा रिसिप्रोकल केला की कोसेक मिळतात. म्हणजे याच्यावरून काय मिळेल? कोसेक 90 मायनस थिटा इज इक्वल टू, याचा रिसिप्रोकल करा, PR अपॉन QR. PR अपॉन QR. नंतर सेक 90 मायनस थिटा, सेक 90 मायनस थिटा इज इक्वल टू PR अपॉन PQ. आणि पुढचा आहे कॉट 90 मायनस थिटा इज इक्वल टू PQ अपॉन QR. म्हणजे ह्या अँगलसाठी आपण या 6 व्हॅल्यू काढू शकतो. फॉर्म्युला तेच आहे, सेम फॉर्म्युला वापरतोय, फक्त अँगलची पोझिशन बदलल्यानंतर त्याची येणारी व्हॅल्यू सुद्धा बदलते. ओके. आता या ठिकाणी ही जी काही व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे त्याच्यावरून काही आयडेंटिटीज तयार झाल्यात. मग त्या 3 आयडेंटिटीज कोणत्या आहेत की ज्याचा वापर करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं असतं ते लक्षात घेऊया आणि मग पुढचा भाग आपण पाहणार आहोत. त्या 3 आयडेंटिटी हे लिहिलं असेल तुम्ही, आता ते तिकडं याच्यात पण लिहून ठेवलं असेल बॉक्समध्ये, आणि हे पण तुम्हाला लिहिता येईल. साइन
90साठी साईन 90 मायनस थिटा. ओके. आता 3 आयडेंटिटीज आहेत. आयडेंटिटीज पहिलं आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सेकंड, याला जर आपण साइन स्क्वेअरने डिवाइड केलं तर इथे काय येणार आहे 1. इथे कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट स्क्वेअर थिटा आणि 1 अपॉन साइन स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा. या पद्धतीने सेकंड आयडेंटिटी तयार झाली. थर्ड, याला डिवाइड करताना कॉसने डिवाइड करा. मग कॉस म्हणजे काय होईल साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे टेन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हा 1 अगोदर लिहिला तरी चालेल, नंतर लिहिला तरी चालेल. म्हणजे अशा पद्धतीने आपण या 3 आयडेंटिटीज लक्षात घेऊ शकतो. 3 सूत्र आपण त्याला म्हणू शकतो. आणि मराठीमध्ये सांगायचं असेल तर नित्य समानता. याला काय म्हटलं जातं नित्य समानता. नित्य समानता या शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्ही थिटाची कोणतीही व्हॅल्यू टाका, या साईडमध्ये जी व्हॅल्यू पुटअप करू शेवटी त्याचं फायनल आन्सर 1च येणार आहे. म्हणून त्याला नित्य समानता असं म्हटलं जातं किंवा आयडेंटिटीज असं म्हटलं जातं. ओके. मग ह्या टॉपिकवरती आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.1 सुरू करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 6.1. प्रॅक्टिस सेट 6.1 बघूया त्यातलं काय काय दिलंय बघा. फर्स्ट क्वेश्चन दिलाय आपल्याला. फर्स्ट, इफ साइन थीटा इज इक्वल टू 7/25 find the value of cos theta and tan theta. cos theta and tan theta ची व्हॅल्यू काढायची. आता जे फॉर्म्युले आपण बघितले त्याचा वापर करून हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. ज्या 3 आयडेंटिटीज पाहिल्यात त्याच्यावरून पण आपल्याला सॉल्व्ह करता येईल. कशा पद्धतीने सोडवणार बघा. मग पहिली आयडेंटिटी जर वापरली काय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग जर कॉस काढायचं असेल त्याला तिकडे जाऊ द्या. म्हणजे काय उरलं कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. व्हॅल्यू पुटअप करूया. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/1 काहीच डिनॉमिनेटर म्हणजे 1 असतो आणि साइनची व्हॅल्यू आपल्याकडे 7/25 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर cos square theta is equal to 1/1 minus 49/625. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. cos square theta is equal to 1 into 625. 625 into minus 49/625. Therefore cos square theta is equal to इथून जर सबट्रॅक्शन केलं तर 576/625. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. टेक स्क्वेअर रूट ऑफ दोन्ही साईडचा वर्गमूळ घ्या ऑफ बोथ साइड्स. दोन्ही साईडचं वर्गमूळ आपण घेतोय. काय होईल देअरफॉर cos थीटा इज इक्वल टू 24/25. आता ही व्हॅल्यू जेव्हा आपण स्क्वेअर रूट करतो त्यावेळेस ती प्लस मायनस येते, पण ज्यावेळेस आपण साईडची लेंथ विचारात घेतो तर साईडची लेंथ निगेटिव्ह असण्याचं काही कारण नाही आहे, म्हणून ते फक्त पॉझिटिव्ह घ्यायचं. म्हणजे पहिली व्हॅल्यू आपल्याला मिळाली cos थीटा इज इक्वल टू 24/25. ओके. आता आपल्याला करायचं tan थीटा. मग tan थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन cos थीटा. हा फॉर्म्युला आपण वापरणार आहे. म्हणजेच काय होईल tan थीटा इज इक्वल टू साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याकडे 7/25 अपॉन cos थीटा आलाय 24/25. आता हे लिहिताना खूप खालीवर होतं तर हा tan थीटा इथे लिहू नका. इथे बरोबर इक्वलचं साईन द्या आणि मग tan थीटा द्या.
tan theta इज इक्वल टू 7/25/24/25. आता लक्षात ठेवा, याला सिम्प्लिफाय करताना आपण 7/25 इंटू 25/24 करू शकतो, किंवा इथं सोपं रूप द्यायचं असेल तरी चालेल. हा 25 कॅन्सल होईल आणि शिल्लक काय राहिला, tan theta इज इक्वल टू 7/24. याचं सिम्प्लिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही असं करू शकता, 7/25 इंटू, आता याला ज्यावेळेस डिवायडेड होतात आपण मल्टिपल करतोय म्हणजे रिसिप्रोकल होईल 25/24. हा आणि हा कॅन्सल झाला, उरलं कोण, फक्त 7/24. या पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करू शकतो. ओके, आता ही एक मेथड आहे, या पद्धतीने आपण जाऊ शकतो ज्याच्यामध्ये आपण ह्या आयडेंटिटीचा वापर करतोय. पण याला एक दुसरी मेथड आहे की त्या पद्धतीसोबत सुद्धा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतात. जर पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये उल्लेख केलेला नसेल की तुम्ही आयडेंटिटीज वापरून सोडवा, नित्य समानता वापरून सोडवा, तर आपण आपल्या कोणत्याही पद्धतीने हे उदाहरण सॉल्व्ह करू शकतो, हे लक्षात ठेवा. बघूया सेकंड मेथड, सेकंड एक्झाम्पलसाठी वापरू आपण. सेकंड एक्झाम्पल काय बघा, second example. If tan theta is equal to 3/4, tan theta ची व्हॅल्यू आहे 3/4. Find the values of sec theta and cos theta. sec theta and cos theta. यासाठी काय करणार बघा, सोपी पद्धत आहे दुसरी. त्यासाठी एक राईट अँगल ट्रायंगल काढून घ्या. समजा आपण तो काढला PQR. ओके, आणि थीटा अँगल इथे कन्सिडर केला या ठिकाणी. ओके, मग आता या ठिकाणी फिगरवरून जर आपण विचार केला, फ्रॉम फिगर इथे हा टॅन थीटा दिलाय की नाही, मग फिगरवरून जर ह्या थीटाचा व्हॅल्यू आपल्याला काढायची असतील किंवा म्हणजे टॅन थीटा काढायचं असेल तर काय होईल, टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट, समोरची बाजू भागिले लगतची, म्हणजेच काय PQ/QR. इक्वेशन 1. नंतर बट टॅन थीटा इज इक्वल टू 3/4. हे आपल्याला अगोदरच एक्झाम्पलमध्ये देऊन ठेवलंय 3/4 इथे. पण आता हा रेशो आहे, ॲक्च्युली ही साईड 3 लेंथ असेल किंवा ही 4 लेंथ असेल, 4 युनिट असेल, सेंटीमीटर मीटर काही असेल, असं नाही आहे. तो त्यांचा रेशो आलेला असतो. म्हणजे आपण ज्यावेळेस असं घेतो ना, मग 3/4 याच्या इक्विव्हॅलंट आपण 6/8 पण घेऊ शकतो, याच्या इक्विव्हॅलंट आपण 9/12 पण घेऊ शकतो. म्हणजे व्हॅल्यू तशा पण असू शकतात. त्या साईडची लेंथ 9 असेल, 12 असेल, तरी पण रेशो घेताना तो सिम्प्लिफाईड रेशो असा येतो 3/4. म्हणून आपण याला कॉमन फॅक्टरने मल्टिपल करतो. याला काय करतो, कॉमन फॅक्टरने मल्टिपल करतो. देअरफॉर टॅन थीटा किंवा लेट म्हणा, लेट टॅन थीटा इज इक्वल टू 3 × K/4 × K. इक्वेशन नंबर 2. काय केलं लक्षात आले, इथे टॅन थीटा दिला होता म्हणून मी टॅन थीटा घेतला, इथे साइन थीटा असता तर साइन थीटा घेतला असता, कॉस असता तर कॉस घेतला असता, सेक असता तर सेक घेतला असता, जो काही दिला असेल तो मी फिगरवरून इथे लिहिला असता. ओके, मग आपण म्हणणार फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 1 and 2 तर काय दिसतंय आपल्याला बघा, इथे इकडे टॅन थीटा, इकडे पण टॅन थीटा आहे, म्हणजे लेफ्ट साईड सारखी आहे, म्हणजे राईट साईड सुद्धा सारखी. देअरफॉर PQ/QR इज इक्वल टू 3K/4K. 3K/4K. ओके, मग आता काय होईल, PQ ची व्हॅल्यू ही असेल. देअरफॉर PQ इज इक्वल टू 3K, QR इज इक्वल टू 4K. PQ आपण घेतला 3K, QR झाला 4K. ओके, आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे PQR. इन राईट अँगल्ड ट्रायंगल PQR, आणि राईट अँगल ट्रायंगल आला की आपण पायथागोरस थेरम वापरतो. बाय युझिंग
by using Pythagoras theorem, that is PT. काईल PR चा स्क्वेअर इज इक्वल टू PQ चा स्क्वेअर प्लस QR चा स्क्वेअर. देअरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ 3K चा स्क्वेअर प्लस 4K चा स्क्वेअर. देअरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल टू 9K स्क्वेअर प्लस 16K स्क्वेअर. Therefore, PR square is equal to 25K square. Take square root of both sides. Take square root. Therefore, PR is equal to 5K. इथे पण प्लस मायनस घ्यायची गरज नाही कारण लेंथ ही नेहमीच पॉझिटिव्ह घेतली जाते म्हणून तिथे प्लस मायनस लिहिण्याची काही गरज नाही आहे. ओके, PR इक्वल टू 5K. आता आपल्याला PR काय मिळाला? 5K. आता बाकीच्या सगळ्या किमती आपल्याला काढता येतील ज्या ज्या विचारल्या त्या सगळ्या. ओके, मग फक्त टॅन माहीत होती. आपण साईनपासून सुरू करूया. साईन थिटा इक्वल टू साईन थिटा काय फॉर्म्युला आहे? अपोजिट अपॉन हायपोटेनस PQ अपॉन PR. PQ अपॉन PR इज इक्वल टू 3K अपॉन 5K. K आणि K कॅन्सल झाला म्हणजे उरला फक्त 3 अपॉन 5. ओके, साईन मिळाला. कॉस काढता येईल. कॉस थिटासाठी काय होणार आहे? QR अपॉन PR इज इक्वल टू QR आहे 4K अपॉन 5K. K गेला 4 अपॉन 5. टॅन तर दिलेलाच ऑलरेडी आपल्याला, तो काढायची गरज नाहीये. मग आता याचा रिसिप्रोकल साइन वरून कोसेक. कोसेक थिटा इज इक्वल टू PR अपॉन PQ. डायरेक्ट 5K अपॉन 3K इज इक्वल टू 5 अपॉन 3. कॉस वरून सेक थिटा इज इक्वल टू PR अपॉन QR इज इक्वल टू 5K अपॉन 4K इज इक्वल टू 5 अपॉन 4. एकमेकाचा रिसिप्रोकल. आणि टॅनचा रिसिप्रोकल कॉट थिटा इज इक्वल टू टॅन साठी अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, मग कॉट साठी उलटी QR अपॉन PQ. QR अपॉन PQ इज इक्वल टू 4K अपॉन 3K 4 अपॉन 3. 4 अपॉन 3 याच्या उलट 3 अपॉन 4चं 4 अपॉन 3. अशा पद्धतीने आपण एका याच्यावरून सगळ्या व्हॅल्यू काढता येऊ शकतात. ज्याला आयडेंटिटीजवरून अवघड वाटतं, काय करायचं ते कळत नाही, त्याने नेहमी हीच मेथड वापरा. 2 विचारलेत आपण सगळ्या काढल्या. खूप सोपी मेथड आहे, हीच जनरली वापरायला हरकत नाहीये जर एक्झाम्पलमध्ये मेन्शन केलं नसेल तर. आणि केलं असेल तर मग शेवटी आपल्याला आयडेंटिटीज वापराव्याच लागतील. लिहिण्यासाठी व्हिडिओ पॉज करा. स्क्रीनशॉट वगैरे घ्यायची गरज नाही. व्हिडिओ पॉज करा, तो लिहा आणि मग पुढचं सुरू करा. म्हणजे स्टेप बाय स्टेप चालेल. स्क्रीनशॉट घेत बसू नका, काही गरज नाही. पुढचं थर्ड एक्झाम्पल जे आहे आपलं ते आहे कॉट थिटा. ठीक आहे, पॉज केलेलं असेल तुम्ही. आता आपण आता चेंजेस करूया. काय काय चेंज होईल ते बघू. आता देताना आपल्याला टॅन ऐवजी कॉट दिलाय, एवढाच बदल झालाय फक्त. इथे टॅन ऐवजी काय दिलाय? कॉट. सहज तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, बघूया आपण आता थर्ड एक्झाम्पल. इथे टॅन ऐवजी करायचं फक्त कॉट थिटा आणि कॉट थिटाची व्हॅल्यू आहे 40 अपॉन 9. 40 अपॉन 9 आणि देताना विचारताना व्हॅल्यू काय काय विचारलाय? कोसेक आणि साइन थिटा. कोसेक आणि इथे साइन थिटा. काय काय बदल होईल ते बघूया आपण आता. फिगर तीच ठेवूया, काय अडचण नाही, फक्त व्हॅल्यू चेंजेस करून टाका. मग इथे टॅन ऐवजी आपल्याला कॉट घ्यावा लागेल. कॉट म्हणजे याच्या उलट करा, QR अपॉन PQ करा. QR अपॉन PQ. इथे टॅन ऐवजी कॉट, इथे पण लिहिताना 40 अपॉन 9 हे व्हॅल्यू काढून टाका. 40 अपॉन 9. नंतर इथे कॉट थिटा, इथे येणार आहे 40K अपॉन 9K. पुन्हा इक्वेशन 1 and 2 इथे उलट असणार आहे. आता हे QR अपॉन
पी क्यू. इथे उलट करा, काय होतील चेंजेस? 9k अपॉन 40k, 9k अपॉन 40k. आणि इथे हे चेंजेस होतील. देअरफॉर क्यू आर इज इक्वल टू 9k आणि पी क्यू इज इक्वल टू, एक मिनिट आपण चूक काय करतोय नेमकं, ही व्हॅल्यू आपल्याला लिहायची ना 40k, इथं नाही उलट व्हायचं काही कारण. 40k अपॉन 9k. क्यू आर घेतलाय ना आपण कॉटसाठी. ओके, लगतची बाजू समोरची. येस, 40k अपॉन 9k. मग इथे क्यू आर इज इक्वल टू 40k आणि पी क्यू इज इक्वल टू 9k. कॉट म्हणजे ॲडजेसंट, मग क्यू आर म्हणजे 40k. ओके, आणि अपोजिट म्हणजे 9k. 40k आणि 9k. व्हॅल्यू चेंजेस होत आहेत, फक्त इथे हे सेम राहणार आहे, यात काही चेंजेस होणार नाही आहे. इथे फक्त व्हॅल्यू बदलत चला. पी क्यू आपल्याकडे आहे 9kचा स्क्वेअर आणि इथे आहे आपला क्यू आर 40kचा स्क्वेअर. सगळ्या व्हॅल्यू चेंजेस होतील. इथे 9चा स्क्वेअर होईल 81, इथे होणार आहे 1600. सगळ्यांची बेरीज केली तर 1681k स्क्वेअर आणि म्हणजेच याची व्हॅल्यू येते 41. याची व्हॅल्यू आली 41. अशा पद्धतीने हा मिळाला की पुढच्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला काढता येतात. साईन काढताना काय करणार आपण, हे व्हॅल्यू फक्त चेंजेस करा. आता इथे पुढे इथे साईनसाठी पी क्यू अपॉन पी आरची व्हॅल्यू आपल्याला 41 आहे, 41k. मग साईन काय होणार आता, पी क्यू अपॉन पी आर 9k अपॉन 41k, 9k अपॉन 41k म्हणजे उरला 9 अपॉन 41. साईन मिळाला. ओके, कॉससाठी ॲडजेसंट अपॉन हायपोटेनस क्यू आर अपॉन पी आर म्हणजे 40k अपॉन 41k, 40k अपॉन 41k, 40 अपॉन 41. कोसेक साईनचं विरुद्ध म्हणजे 41k अपॉन 9k, 41 अपॉन 9. सेक कॉसच्या विरुद्ध 41k अपॉन 40k, 41 अपॉन 40. आणि कॉट दिलेलाच आहे, त्याच्याऐवजी आपण इथे काय घेणार आहे मग आता, टॅन थिटा म्हणजे अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट, पी क्यू अपॉन क्यू आर, पी क्यू अपॉन क्यू आर. पी क्यू आहे 9k अपॉन 40k, 40k इज इक्वल टू 9 अपॉन 40. सगळ्या व्हॅल्यू आल्या बघा त्या ठिकाणी. साईन आलाय, कोसेक आलाय, कॉस पण आपण काढलेला आहे. कोसेक थिटा 41 अपॉन 9, साइन थिटा 9 अपॉन 41. म्हणजे आपण सगळ्या व्हॅल्यू काढू शकतो. स्टेप बाय स्टेप करा. ही खूप सोपी मेथड आहे. जिथे तुम्हाला आयडेंटिटीजमध्ये अडचण वाटेल तिथे हीच मेथड वापरा, काही अडचण नाही. एक्झाम्पलमध्ये मेन्शन केलं नसेल तर मार्क अर्धासुद्धा कट होणार नाही, पूर्ण क्रेडिट तुम्हाला दिलं जाईल. ओके, तुमचं लिहायचं राहिलं असेल तर व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा आणि मग पुढचं एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. ओके, now see the fourth example. If 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0, find the values of sec theta, cos theta and sin theta. Sec theta, cos theta and sin theta. ओके, सिम्प्लिफाय करायचं, सोप्या पद्धतीने आपण जाऊया. पहिले याच्यावरून विचार करू.
येस 5 सेक थिटा. आता हा -12 कोसेक थिटा होता ना, प्लस होणार आहे, म्हणजे 0 प्लस होईल, म्हणजेच काय झाला 12 कोसेक थिटा. ओके, आता याच्यात सिम्प्लिफाय करू. 5 इंटू सेक म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा, 12 इंटू कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन थिटा. हा साइन इकडे आणा, 5 तिकडे जाऊ द्या, काय होईल साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 12 अपॉन 5. इक्वेशन नंबर 1. साइन थिटा अपॉन, सॉरी याला इक्वेशन 1 नका देऊ, हा साइन इकडे आणला, हा तिकडे गेलाय, आणि साइन अपॉन कॉस म्हणजेच काय टॅन थिटा 12 अपॉन 5. आयडेंटिटीज वापरा किंवा सिम्प्लिफाईड मेथडने जरी सोडलं तरी चालेल. मग आपण त्या पद्धतीने जाऊ फिगर काढून. मग याला इक्वेशन 1 म्हणा. एक फिगर काढा. एस टी यू हा 90चा घ्या, इथला अँगल थिटाचा घ्या. ओके, मग आता फ्रॉम फिगर टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड दॅट इज एस टी अपॉन टी यू. इक्वेशन नंबर 2. यालाच आपण याला 1 म्हणण्याऐवजी थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊ. याला कॉमन फॅक्टरने मल्टिपल करू, 12k अपॉन 5k, आणि मग त्याला इक्वेशन 1 म्हणूया. ओके, फ्रॉम फिगर टॅन थिटा इक्वल टू एस टी अपॉन टी यू. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय दिसतंय आपल्याला टॅन थिटा. देअरफॉर एस टी अपॉन टी यू इज इक्वल टू 12k अपॉन 5k. देअरफॉर एस टी इक्वल टू 12k, टी यू इक्वल टू 5k. इन राइट एंगल ट्राइंगल, इन राइट एंगल्ड ट्राइंगल एस टी यू by using PT पायथागोरस थेरम. काय होणार आहे एस यू चा स्क्वेअर इज इक्वल टू एस टी चा स्क्वेअर प्लस टी यू चा स्क्वेअर. व्हॅल्यू आपण ज्या कम्पेअर केल्या त्या कोणत्या आहे, एस टी आहे आपल्याकडे 12k, नंतर टी यू आहे 5k. देअरफॉर एस यू स्क्वेअर इज इक्वल टू एस टी 12k चा स्क्वेअर, 12k चा स्क्वेअर प्लस 5k चा स्क्वेअर. देअरफॉर एस यू स्क्वेअर इक्वल टू 144k स्क्वेअर प्लस 25k स्क्वेअर. देअरफॉर एस यू स्क्वेअर इज इक्वल टू 169k स्क्वेअर. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घ्या, काय होईल एस यू इक्वल टू 13k. एस यू ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 13k. ओके, आता काय काय विचारलं तेवढंच काढू, सगळ्या किमती काढण्याची गरज नाही. पहिले साइन कॉस आणि सेक आहे. मग पहिलं साइन थिटा घेऊ. साइन थिटा इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस एस टी अपॉन एस यू. एस टी अपॉन एस यू, आणि एस टी आहे 12k अपॉन 13k. के कॅन्सल, 12 अपॉन 13. साइन थिटा मिळाला. नंतर कॉस थिटा काढूया. ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस, ॲडजस्टंट टी यू अपॉन एस यू, टी यू अपॉन एस यू. टी यू आहे 5k अपॉन 13k, 5 अपॉन 13. आणि तिसरा विचारला आहे सेक थिटा. याचा रिसिप्रोकल फक्त एस यू अपॉन टी यू 13k अपॉन 5k 13 अपॉन 5. या पद्धतीने जेवढं विचारलं आहे तेवढ्या व्हॅल्यू आपण काढू शकतो.
ओके, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा, मग पुढे प्ले करून पुढचा 5वा क्वेश्चन आपण पाहणार आहे. ओके, नाव सी द क्वेश्चन नंबर 5. यातच चेंजेस करायचे, परत वेगळं काही वापरण्याची गरज पडणार नाही. काय दिले बघा, इफ टॅन थिटा इक्वल टू 1, इफ tan theta equal to 1, then find the values of sin theta plus cos theta upon sec theta plus कोसेक थिटा. साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. ह्याच ठिकाणी आता ही फिगर वर घेऊ फक्त. ठीक आहे, इथे हे पुसून टाकतो मी. आता इथे टॅन थिटा दिला आहे आपल्याला. फिगर थोडीशी चेंज करू आपण. ठीक आहे, परत लिहू. चला, अगोदर फिगर घेऊ. एल एम एन हा 90चा, हा अँगल थिटाचा. फ्रॉम फिगर कोणता घ्यायचा आपल्याला, टॅन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू समोरची भागिले लगतची एल एम अपॉन एम एन. एल एम अपॉन एम एन इज दिस इज द फर्स्ट इक्वेशन. ओके, त्यानंतर टॅन थिटा इज इक्वल टू 1 हे गिवन आहे. आता 1 म्हणजेच 1/1 असतो. त्याचा डिनॉमिनेटर आपण काय कन्सिडर करणार, 1 कन्सिडर करणार. म्हणजेच काय, देअरफॉर लेट टॅन थिटा इज इक्वल टू 1k/1k इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय दिसते आपल्याला, एल एम अपॉन एम एन इज इक्वल टू 1k/1k. देयरफॉर एल एम इज इक्वल टू 1k, एम एन इज इक्वल टू 1k. इन राइट एंगल ट्राइंगल, एल एम एन by using PT, by using पायथागोरस थेरम. ओके, काय होईल आता, एल एन स्क्वेअर इज इक्वल टू एल एम स्क्वेअर प्लस एम एन स्क्वेअर. देअरफॉर एल एन स्क्वेअर इज इक्वल टू एल एम, इथल्या व्हॅल्यू आपण लिहिल्या नाही इथे ना, 1k आणि ही सुद्धा 1k. मग 1kचा स्क्वेअर प्लस 1kचा स्क्वेअर. देअरफॉर एल एन स्क्वेअर इज इक्वल टू 1चा सुद्धा स्क्वेअर 1k स्क्वेअर प्लस 1k स्क्वेअर. देअरफॉर एल एन स्क्वेअर इज इक्वल टू 2k स्क्वेअर. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. काय होईल, एल एन इज इक्वल टू, आता स्क्वेअर रूट काढताना 2 काही परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, म्हणजे तो स्क्वेअर रूटमध्ये जाईल. √2 × k. एल एनची व्हॅल्यू जी आपल्याला मिळाली ती काय मिळाली, √2k. आता एक एक व्हॅल्यू काढू, ज्या वर दिले ते काढून घेऊ एकदा. साइन थिटा इज इक्वल टू काय येईल, अपोजिट अपॉन हायपोटेनस, एल एम अपॉन एल एन, इज इक्वल टू एल एम आहे आपल्याकडे, पुढेच लिहू, इथे खाली घ्यायची गरज नाही. एल एम आहे 1k अपॉन √2k म्हणजे 1/√2. 1/√2 साइन थिटा आला, त्याच्यावरून कोसेक काढता येईल. कोसेक थिटा इज इक्वल टू, डायरेक्ट इथं उलटं गेलं तरी चालेल. काय, √2/1 इज इक्वल टू √2. नंतर
कॉस थिटा, कॉस थिटा म्हणजे ॲडजसंट एम एन अपॉन एल एन, एम एन अपॉन एल एन, 1k अपॉन √2k इज इक्वल टू 1 अपॉन √2 कॉस थिटा. त्याच्यावरून सेक थिटा, त्याच्या उलटं म्हणजे काय √2 अपॉन 1 इज इक्वल टू √2. आता चारही व्हॅल्यू आपल्याला मिळाले आहे, त्याच्यावरून ती व्हॅल्यू आपण काढू शकतो. हे एकदा कंप्लीट करा, मग इकडे पुसून आपण ते लिहावं लागेल. ओके, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा आणि मग पुढचा पार्ट मी इकडे घेतोय. या ठिकाणी पुसून टाकू आपण. बघा, साइन थीटा प्लस कॉस थीटा, साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा इज इक्वल टू आता व्हॅल्यू टाका. साइन थीटा किती आहे 1 अपॉन √2 प्लस कॉस थीटा 1 अपॉन √2 डिवायडेड बाय सेक थीटा √2 आणि कोसेक थीटा √2. हे इक्वलचं साईन इथे द्या. मग आता यांची ॲडिशन करताना डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणजे न्यूमरेटरची ॲडिशन होईल. 1 + 1 म्हणजेच 2 अपॉन √2 आणि इथे दोघांची ॲडिशन, याचा ॲडिशन करताना याचा कोएफिशियंट 1 आहे, याचा 1 आहे, दोघांची ॲडिशन करा म्हणजे आलं 2√2 इज इक्वल टू 2 अपॉन √2 इंटू, आता याला मल्टिपल करायचं म्हटल्यानंतर याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे आपण 1 कन्सिडर करतो. ओके, त्याच्या रिसिप्रोकल करा म्हणजे काय होईल 1 अपॉन 2√2, 1 अपॉन 2√2. हा 2 आणि 2 कॅन्सल झाला, उरलं काय बघा इज इक्वल टू, इथे न्यूमरेटरला 1 राहिला, √2 इंटू √2 म्हणजे √4 म्हणजेच 2 फक्त, म्हणजेच काय उरला 1 अपॉन 2. देअरफॉर साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा इज इक्वल टू 1/2. ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. हे त्याचा फायनल आन्सर असणार आहे. या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करावे लागतील. व्यवस्थित प्रॅक्टिस करा, सोपं चॅप्टर आहे, यावर्षी तर आहेच आहे, त्याबरोबर 11वी 12वीला सुद्धा आहे. म्हणून आपल्याला काही कन्सेप्ट ज्या आहे ते याच वर्षी जर व्यवस्थित झाल्या तर पुढे आपल्याला अडचण येणार नाही. ओके, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा. ठीक आहे, तर आपण प्रॅक्टिस सेट 6.1चा अर्धा पार्ट कंप्लीट केला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये प्रूव्ह दॅट टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत खूप महत्त्वाचे आहेत, त्या प्रकारचे क्वेश्चन आपण पाहणार आहे. ओके, थँक्यू.